कडक उन्हामुळे अनेक तलावात पाण्याची पातळी कमी होत आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येत असलेल्या अंजनी सिंचन तलावात सुद्धा आता 5% पाणी शिल्लक असल्याने येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे। उन्हाच्या ऋतूत घेतली जाणारी पिके सुद्धा आता तलावात पाणी कमी असल्याने शेती होऊ शकणार नाही अशी चिंता येथील शेतकऱ्यांना वाटत आहे। यंदा काही भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते, तर काही प्रकल्प मात्र तुटुंब भरले होते। अशात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे अजनी येथील सिंचन तलावात मे अखेर 5%च पाणीसाठा शिल्लक असल्याने या परिसरात शेतकरी वर्ग चिंतेत दिसून येत आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे अजनी फुल आमला दरम्यान शेतकऱ्यांना व गुराढोरांना पाण्याची मुबलक व्यवस्था व्हावी याकरिता साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे। या साठवण तलावातील पाणीसाठ्यामुळे या परिसरातील दहिगाव फुलामला अजनी लोणी गावाच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा लाभ मिळत आहे। यावर्षी या साठवण तलावात पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने उन्हाळी पिकांकरिता सिंचन होऊ शकले नाही। त्यामुळे या परिसरातील शेतकरी उन्हाळी पिकापासून वंचित राहिल्याचे बोलले जात आहे। या प्रकल्पाच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एकूण 10.61 हेक्टर जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे या परिसरातील जमिनीला सिंचनाचा फायदा होईल, तसेच पाणीसाठा वाढल्यामुळे जमिनीत पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल व विहिरीच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढणार। त्यामुळे गुराढोरांना सुद्धा मुबलक पाणी व्यवस्था होणार असल्याचे बोलले जात आहे। संबंधित विभागाने या तलावातील गाळ काढून खोलीकरण करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। नाव काय आपलं? मी फुलामला अमोल आमले, फुलामलाचा रहिवासी, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। बरं, तलावासंदर्भात काय माहिती सांगणार आपण? तलावाचं पाणी राहते, पण यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळं जितकं साठवण पाहिजे तेवढी की झाली नाही। आणि याचं थोडंसं खोलीकरण जर केलं समजा तर पुढच्या समोरच्या गावाला, मागच्या गावाला आणखी फायदा होऊ शकते। आता यावर्षी पूर्ण कोरडं झालं आहे। किती वर्ष तलावाला बांधून किती वर्ष झाली? आता कमी जास्त 4 ते 5 वर्ष झाले आहे। अजून पण याचं खोलीकरण नाही आहे। शासनाकडून आपल्याला अपेक्षा काय आहे? शासनाकडून हेच अपेक्षा आहे की बाबा हे जे आता जितकं पाणी आता 5% पाणी शिल्लक राहिलेलं आहे, ते आपलं जर दरवर्षीच्या हिशोबानं जर 5% जर पकडलं, तर जर खोलीकरण झालं असतं याच्यापेक्षा जास्त पाणी राहिलं असतं, याच्यात साठलं असतं आणि शेतकऱ्याला फायदा झाला असता। यावर्षी जे आपण पावसाळ्या अगोदर जे लागवड करत होतो ते यावर्षी नाही आहे, कारण का याच्यात 5%च पाणी शिल्लक राहिल्यामुळे सगळं प्रॉब्लेम आला। आणि जे आमच्या फुलामलाची जे नद गेलेली आहे त्या नदीला पण पाणी कधी सोडता येत यात ते कमी असल्यामुळं जितकं खोलीकरण होईल तितकं त्यात साठा होईल। साठाच नसल्यामुळं सगळा प्रॉब्लेम झालेला आहे। आपण याआधी अशी मागणी केली आहे का शासनाकडे किंवा नाही? यावर्षीच पावसाळा कमी झाल्यामुळं मागणी करण्याचं काम नाही, म्हणून याच्यासमोर करू। तुमच्याकडून जर समजा सहयोग झाला, जर सहयोग झाला तर ते लवकरात लवकर